ज्या माणसाने प्रेमासाठी बंदूक खाली ठेवली होती त्याच माणसाच्या बायकोला कोणीतरी हात लावला होता आणि त्या एका क्षणी शहराला पुन्हा जुनं नाव आठवलं. आर्यन परत आला होता. यावेळी नवरा म्हणून नाही तर वादळ म्हणून. आर्यनने जुना अंधार मागे सोडला होता. नवीन बिझनेस सुरू झालं होतं. घरात शांतता होती. सायली तर खरंच हसायला लागली होती. सकाळी ती घरात फुलं ठेवायची, देवघरात दिवा लावायची आणि आर्यनला म्हणायची, आता तुम्ही आधीपेक्षा खूप वेगळे दिसता. आर्यन हलका हसायचा, कारण आता जगण्याचं कारण आहे. त्या दिवशी सायली बाजारात गेली होती. त्या नेहमीप्रमाणे 2 सिक्युरिटी मागे होते. पण अचानक रस्त्यावर एक ट्रक आडवा थांबला. 2 सेकंदात स्मोक बॉम्ब फुटला. सगळं धुसर झालं. सिक्युरिटी खाली पडले आणि काही मास्क लावलेल्या माणसांनी सायलीला जबरदस्ती गाडीत बसवलं. सायलीचा फोन खाली पडला. गाडी काही सेकंदात गायब झाली. घरी फोन गेला. आर्यन मीटिंगमध्ये होता. त्याच्या हातात सायलीचा तुटलेला फोन ठेवला गेला. त्या क्षणी खोलीत पूर्ण शांतता पसरली. त्याने फोन हातात घेतला. स्क्रीनवर सायलीचा फोटो होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी बदललं. खूप दिवसांनी त्याचा जुना चेहरा परत दिसला. थंड, धोकादायक, पूर्ण शांत. तो फक्त एवढंच म्हणाला, कोणी केलं? एका माणसाने नाव घेतलं, राघव. राघव आर्यनचा जुना शत्रू, ज्याला वाटत होतं आर्यन कमकुवत झाला आहे. आर्यन हळू उभा राहिला. गाडी काढा. त्याच्या आवाजात इतकी शांत भीती होती की खोलीतले सगळे थरथरले. दरम्यान सायली एका जुन्या वेअरहाऊसमध्ये बांधलेली होती. हात थरथरत होते. तिला समजत नव्हतं काय चाललंय. राघव तिच्या समोर उभा होता. तो हसत म्हणाला, तुझ्या नवऱ्याला वाटलं तो जग बदलू शकतो. सायली घाबरली होती, पण तिने धैर्याने विचारलं, तुम्हाला काय हवंय? तो म्हणाला, त्याला परत गुडघ्यावर आणायचं आहे. त्याचवेळी बाहेर जोराचा आवाज आला. गेट उडालं. सगळे घाबरले. एकामागून एक माणसं खाली पडू लागली. गोळ्यांचे आवाज वेअरहाऊसमध्ये घुमले. सायलीचा श्वास अडकला. दरवाजातून आर्यन आत आला. काळा चेहरा, रक्ताने माखलेला हात, डोळ्यात ज्वाला. राघव मागे सरकला. तू बदललास म्हणे. आर्यन थंड आवाजात म्हणाला, माझ्यावर हात ठेवला असतास तर कदाचित जगलास, पण माझ्या बायकोला हात लावलास. ते एका वाक्यानंतर खोलीत मृत शांतता झाली. सायलीने पहिल्यांदाच त्याचा तो रूप जवळून पाहिलं. भीतीदायक, पण तिच्यासाठी उभं असलेलं. राघवने बंदूक उचलली, पण त्याआधीच आर्यन पुढे गेला. काही सेकंदात सगळं संपलं. सायली थरथरत होती. आर्यन तिच्या जवळ आला. हळूच दोरी सोडवली. सायली, बघ माझ्याकडे. ती त्याच्याकडे पाहताच रडू लागली. मला वाटलं तुम्ही नाही येणार. आर्यनने तिला घट्ट मिठीत घेतलं. तुझ्यासाठी मी कुठूनही येईन आणि कुठेही येईन. त्या क्षणी पहिल्यांदा त्याचा आवाज तुटला. तो स्वतः हादरला होता. घरी परतल्यावर रात्री सायली शांत बसली होती. ती म्हणाली, आज मी तुमचं सगळ्यात भयानक रूप पाहिलं. आर्यन शांत झाला. भीती वाटली. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हलकं म्हणाली, हो, पण त्याहून जास्त सुरक्षित वाटलं. आर्यनच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं, कारण त्या शब्दांनी त्याच्या आतली वर्षानुवर्ष गोठलेली वेदना हलली. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा निर्णय घेतला. सायलीभोवती अजून प्रोटेक्शन वाढवलं, पण यावेळी सायली म्हणाली, माझ्यासाठी तुम्ही स्वतःला हरवू नका. तो विचारत राहिला, जर पुन्हा असं झालं तर? सायलीने त्याचा हात धरला. मग आपण दोघं मिळून लढू. त्या दिवसानंतर त्याच्या नात्यात आणखी खोल विश्वास आला, कारण प्रेम फक्त मऊ नसतं, कधी कधी ते जखमी हातानेही संरक्षण करतं. सायलीला वाचवण्यासाठी आर्यनने पुन्हा जुनं रूप दाखवलं, पण त्याला वाटत होतं की आता संकट संपलं. पण खरं संकट तर अजून दारात उभं होतं, कारण काही महिन्यांनी सायलीच्या आयुष्यात अशी बातमी येणार होती जी आनंदही घेऊन येणार होती आणि आर्यनच्या भूतकाळाला पुन्हा जागही करणार होती. जर पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 3 लिहा. आणि अशाच इमोशनल सिनेमॅटिक स्टोरीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आणि या स्टोरीच्या नेक्स्ट पार्टसोबत. श्री स्वामी समर्थ.